नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व. आज आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. खूप वर्षाची इच्छा होती अक्कलकोटला जायची. सो आम्ही सर्व फॅमिली आम्ही आता चाललो अक्कलकोटला. मल्हार पण रेडी झाला आहे. सर्व बॅग पॅकअप झाले सर्व. आता आम्ही निघतोय थोड्या वेळात. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. आता आम्ही चाललो अक्कलकोटला. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सर्व फॅमिली निघतोय आता अक्कलकोटच्या दिशेने. मल्हार सोनल पण रेडी झालेत, आई पप्पा रेडी झालेत. आता गिरीश तिकडनं येतोय. आईची खूप इच्छा होती अक्कलकोटला जायची. मागच्या वर्षी आई गेली होती, यावर्षी मी घेऊन चाललोय. आता आम्ही थांबलोय CIG पंपावरती भिवपुरीच्या. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे खालापूर मार्गे. खालापूर मार्गे आम्ही एक्सप्रेसवेने जाणार आहे पुणा मार्गे सोलापूरला जाणार आहे. आता आम्ही आलो आहे कर्जत फाट्याला. आता आम्ही कर्जत फाट्याला राईड घेऊन आम्ही जाणार चौकच्या मार्गाने, जिकडे आम्हाला गिरीश भेटणार आहे. तो त्याचा ऑफिस जस्ट हाफ डे घेऊन तो पण आमच्याबरोबर येतो आहे अक्कलकोटला. सो आम्ही त्याला पिक करणार आहे. कर्जत फाटा तुम्ही पाहू शकता. आता खूप डेव्हलपमेंट होतं इकडे. चौपदरी रस्ता होत असल्यामुळे आता खूप इकडे बदलाव बघायला भेटेल तुम्हाला. आता आम्ही चौकवरनं निघालो आहे. चौकवरनं आम्ही जाणार खालापूरला. खूप पाऊस आहे. गिरीश पण आला आमच्याबरोबर. आम्ही एक्सप्रेस हायवेने पुणा एक्सप्रेस हायवेने चाललो आहे आता पुण्याच्या मार्गाने. पुणा एक्सप्रेस हायवेला स्कॅनर म्हणजे आपलं फास्टॅगवरनं होतं इकडे. इकडे एंट्री होते. माझं रक्त काढलं ना खून के जस्ट आम्ही एक्सप्रेस हायवे सोडून आता पुण्यामध्ये एंटर केलंय. पुण्यामध्ये पण खूप पाऊस आहे. सर्व चालेल. चुलीवरचं आईस्क्रीम, चुलीवरचं श्रीखंड, चुलीवरचं मिसळ है ना. आता आम्ही थांबलोय सोनाई वेजचे उत्कृष्ट हॉटेल आहे. जर तुम्ही सोलापूर मार्गे जात असाल तर त्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. खूप चांगलं वेज रेस्टॉरंट आहे ते. आणि त्या हॉटेलचा ॲम्बियन्स खूप चांगला आहे आणि सर्व्हिस पण खूप क्विक आहे. म्हणजे आम्ही विचार पण नाही केला होता की आम्हाला 2-3 मिनटात प्रत्येक म्हणजे आम्ही जे डिश ऑर्डर करत होतो ते मिळत होतं. मल्हार पालक पनीर खाणार आहे. अरे आवडतं पालक पनीर तुला? हां. असं होतं ना. आमचे डिनर झाल्यावर आम्ही निघालो परत सोलापूरच्या मार्गाने. रात्रीचा प्रवास होता म्हणून आम्ही लवकरच निघालो. आम्ही तब्बल 3 वाजता पोहोचलो सोलापूरला आणि सोलापूरला राईड करून आम्ही निघालो अक्कलकोटच्या दिशेने. रात्री आम्ही 3:30 वाजता हॉटेलला पोहोचलो. पण तिकडची लाईट गेल्यामुळे आम्हाला तिकडचा ब्लॉग काढता आला नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा सर्व. काल रात्री आम्हाला उशीर झाला. रात्री आम्ही 4:30 वाजता पोहोचलो तिकडे. त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ टाकता आला नाही. पण आज आम्ही आता सध्या आम्ही जाणार आहे पहिले गाणगापूरला. गाणगापूरवरून नंतर आम्ही स्वामींचं दर्शन घेणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ पहा. खूप इन्फॉर्मेशन याच्यात भेटणार आहे तुम्हाला. जर तुम्ही अक्कलकोटला येत असेल, जर तुम्हाला राहण्याची उत्तम व्यवस्था पाहिजे असेल तर तुम्ही सम्राज लॉजला येऊ शकता. खूप उत्कृष्ट असं लॉज आहे आणि मेन म्हणजे त्यांचं स्वच्छता खूप चांगली आणि मंदिरासमोरच त्यांचं असं त्यांचं लॉज आहे. तर तुम्ही नक्की तिकडे व्हिजिट करा. धन्यवाद.
जर तुम्ही अक्कलकोटमध्ये असाल तर तुम्हाला उत्कृष्ट नाश्त्याची सोय पाहिजे असेल तर श्री साई समर्थ इडली ग्रुप, तिकडे तुम्ही येऊन तुम्ही इडलीचा आस्वाद आणि मेंदूवड्याचा आस्वाद घेऊ शकता. खूप चांगले असे टेस्ट आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा. आमची ऑर्डर आलेली आहे मेंदूवडा इडली. म्हणजे तुम्ही चटणी नक्की व्हाईटवाली ट्राय करा. तुम्ही कशी वाटली टेस्ट तुला? सोनलचं आवडतं हॉटेल आहे. प्रॉपर तुम्हाला टेस्ट भेटेल इकडे इडली वड्याची. आम्ही थांबलोय चहा प्यायला काकूंकडे. खूप चांगला चहा भेटतो काकूंकडे. तुम्ही ती अन्नछत्रची इथे याल तर प्रवेशद्वाराची ते काकूंचा चहा मिळतो. तुम्ही चहा शौकीन असेल तर इकडे नक्की चहा प्या. आता आम्ही महाराष्ट्र बॉर्डर सोडून कर्नाटकमध्ये आलो आहे. गाणगापूरला चाललो आम्ही. तुम्ही रस्त्याचं बघू शकता आता किती चांगले रस्ते आहेत. मला त्याचे व्हिडिओ दाखवतो. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि कर्नाटक गव्हर्नमेंट किती फरक आहे तुम्हाला समजेल या व्हिडिओमधून. हा जो बघताय तुम्ही कर्नाटकचा रस्ता आहे, जो आपण महाराष्ट्र बॉर्डर सोडून कर्नाटकमध्ये एंटर केलाय. खूप चांगला रस्ता आहे. न्यू एअर कंडिशन बस. त्याला एसीची पण गरज नाही, असे एअर कंडिशन बस तुम्ही पाहू शकता. नंतर आम्ही फायनली पोहोचलो गाणगापूरला. अक्कलकोटवरनं गाणगापूर हा टोटल 2.5 तासाचा प्रवास आहे तुमचा. जर तुम्ही गाणगापूरला येत असाल आणि तुम्हाला पार्किंगची व्यवस्था पाहिजे तर तुम्ही नक्की इथे या. या पार्किंगमध्ये तुम्हाला कोणताही चार्ज तिकडे घेतला जात नाही. तुम्ही इथे येऊन तुमची गाडी पार्क करू शकता. आणि इकडनं मंदिराचं डिस्टन्स हा फक्त 3 मिनटावरती आहे, ते पण वॉकेबल. आता आम्ही गाणगापूरला पोचलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या दिशेने. तर तिकडे पाठी आम्ही कार पार्किंग करून आता आम्ही समोर मंदिराच्या इथे चाललो. तुम्ही पाहू शकता मंदिराचा रस्ता. पूजेचं सामान भेटतं इकडे. तुम्ही मंदिरासमोर आला तर तुम्ही इकडे पूजेचं सामान घेऊ शकता तुम्ही. आज आमचं नशीब खूप चांगलं होतं कारण की आज मंदिरात जास्त गर्दी नव्हती. आणि तुम्ही या मंदिरातला परिसर पाहू शकता जो गाभारामध्ये आहे. आमचं चांगलं असं दर्शन घेऊन आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलं. आणि सर्वांचं जास्त लक्ष आता ते देवासमोरील हा खांब जिकडे जास्त म्हणजे भूतपिशाच हे काढले जाते तिकडे. तुम्ही गाणगापूरला आलं की तुम्हाला माहीत असेल. तुम्हाला त्या खांबाबद्दल मी माहिती देतो. हा जो खांब आहे तिकडे जे भूतपिशाच काढले जातात जे आरतीच्या वेळी असतात, हाच तो खांब तुम्ही पाहू शकता. तुम्ही इकडे आलं की तुम्ही नक्की हा पहा जिकडे तुम्ही आरतीच्या वेळी इथे भूतपिशाच काढले जातात. व्हिडिओ पाहू शकता. नंतर आम्ही थोडीफार शॉपिंग केली. सोनलला गुरुदत्तांचे फोटोज पाहिजे होते, त्याने घेऊन मग आम्ही खरेदी करून आम्ही निघालो परत आमच्या परतीच्या प्रवासाला. कारण की आम्हाला परत अक्कलकोटला जायचं होतं कारण की आम्ही स्वामींचं दर्शन नाही घेतलं होतं. आम्ही नंतर आमची शॉपिंग कंप्लीट करून आम्ही निघालो परत अक्कलकोटच्या मार्गावरती. आम्ही पोचलो अक्कलकोटला. लागली होती आम्हाला भूक.
सो आम्ही बोललो आता वडापाव खाऊया. खूप लोक बोलली की इकडचा वडापाव फेमस आहे, तर आम्ही गेलो वडापाव खायला. तुम्ही अक्कलकोटला याल तर तुम्ही इकडे नक्की वडापाव खायला. 25 रुपये तुम्हाला 2 वडापाव भेटतात आणि खूप चांगले असं म्हणजे गरमागरम वडे तुम्हाला खायला मिळतात. तर तुम्ही इकडे आलं तर नक्की व्हिजिट करा पुणेरी वडापाव भजी सेंटरला. आता आम्ही चाललो आहे आरतीला स्वामींच्या. आता 8 वाजता आरती असते स्वामी समर्थांच्या मठात. ती पण आम्ही आरती लाईव्ह करणार आहे, तुम्ही नक्की पहा. चालू मंदिरात, शाळेची मुलं सर्व आलीत. आता मंदिर साफसफाईसाठी बंद करण्यात आलं आहे, कारण की आता थोड्याच वेळात आरती स्टार्ट होणार आहे. सर्वांना आता आतमध्ये घेतले जाईल. 8 वाजता आरती स्टार्ट होते स्वामी समर्थांची संध्याकाळची. मल्हार इथे आरतीला सोडण्यात आले सर्वांना. हे सर्व कोल्हापूरची मुलं आहेत. कोल्हापूरची कुठे रे? स्वामींची आरती चालवण्यापूर्वी तुम्हाला इथे थांबवले जाते आणि नंतर मग तुम्हाला गाभाऱ्यात सोडले जाते, जिकडे आरती चालू होते 8 वाजता. अरे 0.5 वर घे आणि गर्दी आहे. 2 मिनिटात तुम्ही दरबारात येता. चालेल. तर स्वामींची मूर्ती पाहिजे असते तुम्ही इकडे घेऊ शकता. बरोबर मंदिराच्या समोरच आहे काकांचं स्टॉल. आरती झाल्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या अन्नछत्रामध्ये. खूप चांगली व्यवस्था करून ठेवली अक्कलकोटच्या देवस्थानांनी तुम्हाला जेवणाची. तुम्ही तिकडे जाऊन महाप्रसाद घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ अन्नछत्रामध्ये खूप चांगली अशी व्यवस्था केली आहे सर्व भाविकांची. अन्नछत्र तुम्ही पाहू शकता. खूप चांगल्या पद्धतीने सर्व भाविकांना असे दिले जाते. श्री स्वामी समर्थ. खूप चांगली व्यवस्था आहे. तुम्ही इकडे आले की नक्की या. श्री स्वामी समर्थ.
तुम्ही पाहू शकता स्वामींचं अन्नछत्र, जिकडे तुम्ही एका टायमाला तब्बल 750 लोक जेवू शकतात। एवढी चांगली व्यवस्था देवस्थाननी करून ठेवली, तर तिकडे आले की तुम्ही नक्की व्हिजिट करा। महाप्रसाद झाला, आम्ही निघालो आमच्या निवासस्थानाकडे। जर तुम्हाला देणगी या डोनेशन द्यायचं असेल तर अन्नछत्र भारत यांचं ऑफिस आहे, तिकडे तुम्ही देणगी या डोनेशन देऊ शकता। आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि आमचा नेक्स्ट पार्ट पण आहे, जो आम्ही काकड आरतीपासून सुरुवात करूया, नक्की पाहायला विसरू नका। धन्यवाद।